माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. नाही कळालं? नाही तरी गेला जन्म वाया. हात जोडून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. अरे बाबांनो, काय सांगावं. आज काय आहे? महाशिवरात्र. फराळाचं किती वेळा केलं? खरं सांगा. मी तर एकदाच खाल्लं इथं, कारण मी सकाळचं मला भेटलंच नाही. 3दा खाल्लं. महादेवाचं भजन किती वेळा केलं? किती वेळा केलं? एकदाच. मग 3दा खाल्लं आणि एकदाच भजन. मग आपण भजन कशासाठी करायचं? देवी दिला देह भजन गोमटा, 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 देवी दिला देह भजन गोमटा. तो या झाला बाधा बाधिकेचा, बाधिकेचा. तो या देह भजन गोमटा, देवी दिला 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 देह भजन गोमटा. देवाने आपल्याला भजनासाठी दिलाय हा देह, आपण भोजनासाठी उपयोग करतो. फार मोठी शोकांतिका आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग उपाशी राहायचं का? नाही. तुम्ही म्हणता 3दा फराळाचं केलं आणि देवाचं भजन एकदाच केलं. मग तुम्ही 4दा भजन करायचं, 3दा खायचं किंवा दिवसभर चाला, पण एकादशी धरा. मी नाही म्हणत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग आता कर हातवर आपण आपल्या शिवशंभूचं भजन करूया. आज शिवरात्र आहे, असा आवाज गेला पाहिजे की साक्षात भगवंताने 3रा डोळाच उघडला पाहिजे. एक साथ टाळी वाजवायची. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.